नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो, लाडक्या ताईंनो, माझ्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पीएम किसान 20वा हप्ता तारीख फिक्स आता या महिन्यात येणार खात्यात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. आधी हा हप्ता जुलैमध्ये मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती जाहीर करताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील सेवापुरी विधानसभा परिसरातील कालिकधाम येथे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण होणार आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. गेल्या काही आठवड्यांपासून शेतकरी 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. जुलैमध्ये पैसे जमा होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र आता 2 ऑगस्ट ही अधिकृत तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा वेळ वाट बघावा लागला असला तरी खात्यात लवकरच 2000 रुपयेचा हप्ता जमा होणार असल्याची खात्री मिळाली आहे. हप्त्याची माहिती पोर्टलवर लवकरच. पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच हप्त्याबाबतची माहिती अपडेट होईल. शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून आपला पीएम किसान बेनिफिशरी स्टेटस तपासावा. या हप्त्याचा लाभ फक्त KYC पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. का विलंब झाला हप्त्यात? यावेळी हप्त्यात थोडा उशीर झाला. यामागे काही तांत्रिक प्रक्रिया, शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कारणं असल्याची माहिती मिळते. मात्र सरकारने आता याबाबत स्पष्टता दिली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी हप्ता खात्यात जमा केला जाणार असल्याची खात्री दिली आहे. वरील माहिती ही अधिकृत सूत्रांवर आधारित आहे. हप्त्याच्या अंतिम तारखेची पुष्टी पीएम किसान पोर्टलवर होणाऱ्या अपडेटनंतरच निश्चित मानावी. शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक कृषी कार्यालयाच्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. 1. पीएम किसानचा 20वा हप्ता कधी जमा होणार आहे? हा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 2. या हप्त्याचे वितरण कोण करणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वाराणसी येथे वितरित केला जाणार आहे. 3. हप्ता उशीर का झाला? तांत्रिक प्रक्रिया आणि खात्यांची पडताळणी यामुळे काहीसा विलंब झाला आहे. 4. हप्ता मिळण्यासाठी काय आवश्यक आहे? लाभ मिळण्यासाठी पूर्ण केलेली असावी आणि खाते सक्रिय असावे.